नमस्कार, मी डॉक्टर भारती होमिओपॅथी क्लिनिक या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर या यूट्यूब चॅनलमार्फत आपण होमिओपॅथीबद्दल माहिती देत असतो. होमिओपॅथी कोणत्या आजारावर कशी काम करते या विषयावर बोलत असतो. तर आज आपण एक नवीन आजार घेऊन आलो आहे. खरं तर हा आजार खूप कॉमन पण काहीसा दुर्लक्षित होणारा आजार आहे. तो म्हणजे कुरूप किंवा त्याला कॉर्न किंवा गोखरू असे देखील म्हणतात. पेशंट मला विचारतात, डॉक्टर आम्ही कधी काट्यामध्ये जात नाही तरी देखील आम्हाला वारंवार कुरूप का होत असेल बरं? ऑपरेशन करून ते कुरूप पूर्णतः काढून टाकून तरी देखील त्या जागेवर परत तेवढेच कुरूप का येत असेल बरं? तर कुरूप ही आपल्या त्वचेची अशी जागा तेथे सतत घर्षणामुळे किंवा अति फिटिंगचे चप्पल किंवा शूज घातल्यामुळे किंवा आपल्या वजनाचं प्रेशर तिथे आल्यामुळे तेथील त्वचा ही कडक होते, कठीण होते. तेथे गोलाकार शंकूसारखा एक पांढरा पिवळसर चट्टा येतो व चालण्यास त्रास होतो. अशा कंडिशनला कुरूप किंवा कॉर्न असे म्हणतात. कॉर्न हे तळहाताच्या व तळपायाच्या त्वचेवर कुठेही येऊ शकते. तर या कुरूपाची काय लक्षणं असतात बरं? कुरूप झालेली त्वचा ही कडक व कठीण होते. तेथे दाबल्यावर वेदना होतात. तेथे असा शंकूसारखा गोल असा आकार तयार होतो. तो गोलाकार पिवळसर किंवा पांढऱ्या रंगाचा असतो. चालताना प्रचंड वेदना होतात. तर या कुरूपाची काय कारणं असतील बरं? यामध्ये पहिलं कारण म्हणजे जर आपण टाईट शूज किंवा कडक सोल असलेली चप्पल घालत असू तर अशा कंडिशनमध्ये कुरूप येण्याची जास्त दाट शक्यता असते. दुसरं कारण म्हणजे आनुवंशिकता. जर आपल्या आनुवंशिकतेमध्ये कुणाला कुरूपाचा सारखा वारंवार होणारा त्रास असेल तर पुढच्या पिढीला देखील कुरूप होण्याची ही शक्यता असते. किंवा काहींच्या पायाची नखं ही टोचणारी किंवा घासणारी असेल तर अशा केसेसमध्ये देखील कुरूप होऊ शकतं. हाय हिल्सचे सँडल घालणं यामुळे देखील कुरूप होतात. किंवा काहींची बोटांची किंवा पायाची रचना ही खूप वेगळी असते. पायाची बोटं मोठे असतात. अशा केसेसमध्ये देखील कुरूप होण्याची शक्यता जास्त असते. तर या कुरूपावर होमिओपॅथीने उपचार कसे केले जाऊ शकतात बरं? जनरली कुरूप हे आपण ऑपरेशन करून काढण्यात येतं. पण काही केसेसमध्ये असं होतं की ऑपरेशन करून पूर्णतः कुरूप काढल्यानंतर देखील त्या ठिकाणी तेवढेच कुरूप हे काही दिवसानंतर परत तयार होते. तर अशा केसेसमध्ये आपण होमिओपॅथीने जर उपचार घेतले तर हे कुरूप मुळासकट जाऊ शकते. आपण होमिओपॅथिकली पेशंटची पूर्ण माहिती घेऊन आनुवंशिकतेमध्ये कुरूपाची काही हिस्ट्री आहे का किंवा त्या कुरूपाचा रंग कसा आहे, पेन कसं आहे, याच्या आधारे आपण एक होमिओपॅथीचं औषध देतो. हे औषध पोटातून घ्यायचे असते. कुरूपावर लोकली लावायची काही गरज नसते. तर या औषधामुळे होतं काय? एकतर कुरूप हे पूर्णतः बाहेर पडून जाते व काही केसेसमध्ये कुरूप हे आतल्या आत स्किनमध्ये विरघळून जाते. तर हे औषधं किती दिवस घ्यावं लागतील? तर तुमचं कुरूप हे किती जुनं आहे यावर ते अवलंबून असतं. तर कुरूप होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे? तर कुरूप होऊ नये म्हणून आपण आपल्या पायाची स्किनची व्यवस्थित हायड्रेशन मेंटेन ठेवलं पाहिजे. त्यासाठी आपण हातापायाच्या त्वचेवर नियमित मॉइश्चरायझर लावणे खूप गरजेचं असतं. किंवा आपली जी पायाची बोटांची नखं असतात ती शक्यतो बारीक ठेवावी आणि नेहमी सॉफ्ट आणि योग्य फिटिंगची पादत्राणे वापरावीत. चप्पलचा सोल शक्यतो कडक नसावा व कम्फर्टेबल असावा. अशा पद्धतीने जर आपण काळजी घेतली तर कुरूप होण्याची शक्यता ही कमी असते. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.